पालघर जिल्ह्यात सलग 5 दिवसापासून जो पाऊस आहे तो जोरदार सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पालघर जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत, सूर्या असू द्या, वैतरणा असू द्या, पिंजाळ असू द्या, या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जे पालघर जिल्ह्यातील प्रमुख धरणं आहेत त्या धरणांची पाणी क्षमता आहे ती पूर्ण होत आलेली आहे. मी सध्या जव्हार मधील जे जयसागर धरण आहे, ज्या धरणातून जव्हार शहर आणि इतर गावांना पाणी पुरवठा होतो त्या धरणाच्या शेजारी आहे. आपण पाहू शकतो हे धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने आता भरायला लागलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर गेल्या 5 दिवसापासून हा पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे. त्यामुळे डहाणू असू द्या, तलासरी असू द्या, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड ह्या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होतोय. पालघरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर जी सूर्या नदी आहे ती अगदी मोठी दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे जे पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आहे ते जवळपास 60% वर आता भरलेलं आहे. तर कवडास धरण आहे ते ओव्हरफ्लो होऊन त्याचा जो सांडवा आहे तो आता सूर्या नदीमध्ये करण्यात येतोय. एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस गेल्या 5 दिवसापासून चांगला होत असताना ठिकठिकाणी ह्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत होण्याची पाळी आहे ती निर्माण झालेली आहे. तर हवामान खात्याकडून उद्या आणि परवा सुद्धा पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे अगदी प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.